ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन रामः रामं रामेण रामाय रामात् रामस्य रामे सीता सीतां सीतया सीतायै सीतायाः सीतायाः सीतायां। सुरुवातीला आपण आहोत म्हणून रामः प्रथमा रामं द्वितीया रामेण तृतीया रामाय असं पाठ करा म्हणजे विभक्त तुम्हाला कळतील. नंतर पठती पठतः पठन्ति प्रथम पुरुष पठसी पठतः पठत मध्यम पुरुष पठामि पठावः पठामः उत्तम पुरुष पठतु पठतां पठन्तु प्रथम पुरुष पठ पठतं पठत मध्यम पुरुष पठानी पठाव पठाम उत्तम पुरुष. ठीक आहे. आज आपण शिकणार आहोत लृट लकार. लकाराचं नाव आहे लृट. लृट लकार म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ. तर आतापर्यंत आपण लट म्हणजे वर्तमान काळ पाहिला. आता आपण पाहणार आहोत लृट भविष्यकाळ. अ, काहींना असं वाटेल की हा ल आणि रू आहे, तर ते तसं नाहीये. आपला स्वतंत्र एक स्वर आहे. ठीक आहे. मग थोडं प्रोनाऊन्सिएशनचा म्हणजे उच्चाराचा थोडी अडचण येते. तर आपण त्याला सध्या लृट म्हणूया. लृट लकार. ठीक आहे. तो ल आणि रू नाहीये. अ आ इ ई उ ऊ र र लृ. तो हा वाला लृ आहे. लॅपटॉपात जास्त पळतोय. लृट लकार. बघा म्हणजे काय भविष्यकाळ. आता त्याचे आपण अ, धातू बघूया. त्याआधी एक छोटीशी गोष्ट. भविष्य काळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये धातू चालवताना छोटासा फरक आहे. जसं पठती हे वर्तमान काळातलं रूप आहे. अरे बापरे. हम्म. आणि पठिष्यती हे भविष्य काळातलं रूप आहे. मग भविष्य काळ म्हणजे पठती अभ्यास करतो, पठिष्यती अभ्यास करेन, अशा प्रकारचं रूप आहे. बघूयात चालत असेल तर, नाही तर मी एकदा लिहू होईल. हम्म. तर काय आहे स्यती हे रूप लागतं भविष्य काळामध्ये. स्य ती. ठीक आहे. पहिली गोष्ट जेव्हा भविष्य काळाचा आपण विचार करतो, जसं पठतीमध्ये हा पठतीमधलाच ती आहे, कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. स्य लागतो असं म्हटलं तरी चालेल, पण मी मुद्दामून स्यती म्हणतो. ठीक आहे. पठी पठ आणि भविष्य काळाचा स्यती लागतो. मग आता हे भविष्य काळाचे जे रूप आहेत हे असे जसे पठती पठत पठंती लिखती लिखत समान होते, तसे भविष्य काळाचे रूप चालत नाही. थोडेसे वेगवेगळे चालतात. ठीक आहे. मग पहिली गोष्ट स्यती लागतो. आपण एक उदाहरण पाहूया, तुम्हाला कळून जाईल. पा म्हणजे पिणे हा धातू आहे. मग त्याचं भविष्य काळातील रूप होईल पास्यती. पास्यती म्हणजे पीन. रामः जलम पास्यती. राम पाणी पिईल.
किंवा पियेन. आता थोडं मराठी इकडे तिकडे असेल. ठीक आहे. राम पाणी पिणार, पिईल तो. स्यती. किंवा त्यांनी सगळे धातू दिलेले तरी पण एक दोन मी तुम्हाला सांगतो. अ, स्थास्यती किंवा ग्राह्यती. ग्रह म्हणजे वास घेणे. ग्रहा जिघ्रती. मग त्याला सुद्धा काय होईल, स्यती लागेल, ग्रास्यती. भरतः पुष्पम ग्रास्यती. भरत फुलाचा वास घेईन, पाणी पिईन. म्हणजे हे काय झालं, लृट लकाराचे फॉर्म झाले. आणि हे किती सोपं आहे. जसं तुम्ही पठती पठतः पठंती केलं, भविष्य काळाचंही तसंच होणार. ठीक आहे. मग पहिली गोष्ट आपण पाहिली की भविष्यकाळ म्हणजे लृट लकार करताना स्यती लागतो, पहिली गोष्ट. ठीक आहे. आता धातूचे दोन प्रकार आहेत. म्हणजे मागे सांगितलेले ते सोडून धातूचे, थोडंसं मोठं करतो. धातूचे दोन प्रकार आहेत. काही धातूंना सेट धातू म्हणतात. आता हे सगळं खोल आहे, मला जेवढं माहिती आहे कामापुरतं तेवढं मी तुम्हाला सांगतो. सेट धातू असं म्हणतात. म्हणजे काय, त्या धातूंना, त्या क्रियापदांना ई, ई काय होईल, आगम होणार. काय होणार, आगम. म्हणजे ई त्याच्या मध्ये येणार. ई, सेट धातूंना. अरे, हम्म, ई येणार त्याच्यामध्ये, म्हणून त्यांना सेट म्हणतात. इट, बर का. स आणि इट, त्याचं झालं सेट. गुणसंधी पुढे येणार आहे, एक दोन पाठानंतर गुणसंधी. मग काही धातू जे आहेत त्यांना इट आगम होतो, म्हणजे इट त्याच्यामध्ये येऊन जातो. ठीक आहे. मग आता सेट आणि काही धातू जे आहेत त्यातला दुसरा प्रकार अनिट. अनिट म्हणजे त्या ठिकाणी ई येत नाही. काय होतं, त्या ठिकाणी ई येत नाही. अन इट, अन म्हणजे नाही, इट म्हणजे ई. आता या सगळ्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत संस्कृत मधल्या. सेट म्हणजे स इट, ई येईल. अनिट म्हणजे ई येणार नाही, एवढंच लक्षात घ्यायचंय. हे मी का सांगतोय, तर काही धातू जे असे आहेत जे सेट आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये ई येईल, त्या धातूंचं काय होतं ते आता आपण पाहूया. धातूंचे दोन प्रकार आपल्याला कळले. मग सर, सेट धातू लक्षात ठेवायचे का अनिट लक्षात ठेवायचे? अनिट धातू आपल्याला लक्षात ठेवायचे. का बरं? कारण की अनिट धातूंची संख्या छोटी आहे. अनिट धातूंची संख्या छोटी आहे. अनिट धातू सोडून जेवढे काही असतील सगळे सेट आहेत, म्हणजे सगळ्यांमध्ये ई येणार. मग अनिट लक्षात ठेवले की सेट आपल्याला कळायला सोपे जातील. मग हे अनिट धातू मला कुठे पाहायला मिळतील, माझा हा प्रश्न आहे. मग आपल्या पुस्तकामध्येच बघा, पान नंबर कुठे गेलं मग असे काढून ठेवलं. पान नंबर, अनिट धातूचं पान नंबर मी तुम्हाला सांगतो. ते तुम्हाला मी याच्यामध्ये पण पाठवलेलं आहे बरं का. हम्म, तर सापडायचं नाही, मग अशी बरोबर शोधून मी तुम्हाला पाठवलं होतं. त्याच्यामध्ये अनिट आणि सेट धातू त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. बघा, पान नंबर आहे 200. 200 क्रमांकाचं पान जे आहे पुस्तकामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी काय, अनिट आणि सेट हे दोन्ही धातू दिलेले आहेत. तुम्हाला मी तरी पण दाखवतो एकदा. ठीक आहे. हा आहे, त्याच्या समोरच आहे, अनिट धातू. हा, म्हणजे अनिट धातू म्हणजे काय सांगा एकदा मला. त्या धातूंना, बोला बोला. ज्यामध्ये ई या नाही. स्वराचा उच्चार हा, येत नाही. ई याचा उच्चार येणार नाही, त्यांना काय म्हणायचं आपण, अनिट. अनिट अनिट. धातू म्हणायचं. आणि पेज, पृष्ठ क्रमांक 200 वरती त्यांनी अनिट धातू दिलेले आहेत. आणि म्यूट म्यूट करा.
हा. आणि अकर्मक क्रियापद पण दिले तुम्हाला. अकर्मक धातू सुद्धा माहिती आहेत. अकर्मक काय आहे ते सुद्धा त्यांनी सांगितले बघा. लज्जा, बैठना, हे सगळे जे धातू आहेत, घटना, डरना, जीना, हे काय आहेत सगळे अकर्मक धातू आहेत. मग आपण आज एक नवीन विचार शिकलो, अनिट धातू म्हणजे काय बघा. मराठी हिंदीमध्ये लिहिलंय ई नाही लगता. मग हे जे धातू आहेत शक, पच, वच, हे इथपासून ते सगळे हे काय आहेत अनिट धातू आहेत. सगळेच काय लक्षात घ्यायची गरज नाही, पण ह्यांनी काही नियम पण दिलेले आहेत. फक्त आज आपल्याला ते शिकायचं म्हणून थोडक्यात आपण स्पर्श करून पुढे जातोय. मग आता आपण स्यती लागतो असं म्हणालो, पण काही धातू असे आहेत जे सेट आहेत. मग त्यांच्या पुढे काय येणार बघा. आता स्यती मी लिहितो स्यती, पण ते धातू सेट असल्यामुळे काय येणार ई येणार. एवढं समजलं. म्हणजे आता पा धातू कसा आहे बरं, अनिट आहे म्हणून त्याच्या ठिकाणी ई आला नाही. पण आता काही धातू म्हणजे जे भरपूर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण आता विचार करूया. आतापर्यंत काय शिकलो. लृट लकार स्यती लागतो, पण काही धातू सेट असल्यामुळे त्यांना ई लागतो. मग आता एक नियम अजून आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचा आहे. नियमांना कंटाळू नका. हे 2-4 नियम आहेत. मूळ पुस्तकामध्ये 200 नियम आहेत. त्याच्यामुळे याला कंटाळू नका. बघा, सर्वांचं लक्ष इकडे. आता एक नियम सांगतो. काय लिहिलंय मी या ठिकाणी बोला. हम्म बोला बोला बोला. काय दिसतंय तुम्हाला. So, स. मग आता अर्धा एक नियम असा आहे. हा, अर्धा स स. म्यूट म्यूट म्यूट. एक नियम असा आहे की या स चा श कधी होतो. ठीक आहे. या स चा श कधी होतो असा नियम आहे. मग काय नियम आहे तो आता मी तोंडी सांगतो. बघा, स च्या मागे, आता हे आपलं साधं संस्कृत असल्यामुळे असे नियम. तुम्ही एखाद्या संस्कृत ग्रामरियनकडे गेल्यानंतर तो बडबड बडबड असे सूत्र सांगणार पटापट. आपलं साधं संस्कृत. स च्या मागे जर अ किंवा आ सोडून स्वर असेल, काय म्हणतोय मी, स च्या मागे, मग आता मी लिहितो स च्या मागे अ किंवा आ सोडून स्वर असेल म्हणजे अ आणि आ नसावेत. असं जर असेल तर स चा श होईल. काय होणार स चा श. कधी होणार. अ आणि आ हे मागे नकोयत आपल्याला, म्हणून त्यांना मी लाल अक्षरामध्ये करतो. जर अ आणि आ मागे असतील तर स चा सच राहील. पण जर अ किंवा आ सोडून कोणताही स्वर असेल तर स चा श होईल. मग आता या ठिकाणी येऊया आपण पुन्हा. आता स च्या पूर्वी कोण आहे बघा इथे. या स च्या पूर्वी कोण आहे, ई आहे. E, ई E. हा अ आणि आ सोडून स्वर आहे. संतोष दादा तुम्ही म्यूटच ठेवा, तुमच्यामुळे काय होतंय तो आवाज घुमतोय. हा, मग काय होणार ई श ती. दोन नियम सांगितले आपल्याला आज. एक आहे सेट अनिट आणि दुसरा हा स चा श कधी होतो. कधी होतो. अ किंवा आ हे स्वर नसावेत. ठीक आहे. त्यावेळी स चा श होतो. मग आता बघा या पाश्यतेमध्ये सुद्धा काय आ मागे म्हणून सच राहील. या पाश्यतेमध्ये सुद्धा आ मागे आ असल्यावर काय राहणार स चा सच. ठीक आहे. आता आपण काय ऍड करायचंय इष्यती. ओके, आता आपण काही फॉर्म बघूया आणि आता आपण रेडी आहोत. मग पठ हा धातू आहे. या पठ धातूला आपण लावणार आहे इष्य.
हा, मग काय होणार सांगा? पट धातूला जर आपण इष्य लावलं किंवा इष्यती लावलं तर काय होईल? बोला. पठिष्यति. पठिष्यती. मग आता पठिष्यतीचा अर्थ काय झाला? मी अभ्यास करेन किंवा मी वाचेन. मग आता हा पठिष्यती चालणार कसा काय? तर जसा आपण पठती चालवला तसाच आपण काय चालवणार आहे? पठेश. पठिष्यती. किती सोपं आहे आता? जसं पठती पठतः पठन्ति. हा कसा चालेल? पठिष्यती पठिष्यतः पठिष्यन्ति. बघा, आता मी याचं फॉर्म लिहितो. पठिष्यती झालं तयार. आता आपण अजून एक सेट धातू पाहूया. आता पुढे सेट म्हणजे हे भरपूर आहे, त्याच्यामुळं चिंता करायची नाही. गम हा धातू आहे आणि त्याच्या पुढे काय लागणार? लृट लकाराचा. बोला बोला. इष्यती. का इष्यती काय येणार? कारण की तो सेट धातू आहे म्हणून ई येणार. मग काय होणार आता याचं याचं रूप कसं होणार? ग गमी गमिष्यति. गमिष्यती. म्हणजे अर्थ काय गमिष्यति. होईल? जाईन. अहम गमिष्यामी. मी जाईन. तसं पठामी. तसं गमिष्यामी. काहीच फरक नाही. अजून एक आपण पाहूया. हस हा सुद्धा सेट धातू आहे आणि याचं सुद्धा काय होणार? हसचं सुद्धा इष्यती. आणि त्याचं काय होईल सांगा? हसिष्यति. हसिष्यती. अस्यति. हा, ह सी शत्. क्षती. चालणार कसा? पठती सारखा. आता आपण एक पठती सुरुवातीपासून चालवतोय म्हणून तो आपण आता चालवून घेऊया. ठीक आहे. बघा. हम्म. बोला आता पटापट. हा. पठिष्यती. टाईप करता आलं तर करेन, नाही तर फक्त बोलेन. ठीक आहे. पठिष्यती. देन पठिष्यतः. पठिष्यतः. बोलू शकता तुम्ही आता. हा. पठिष्यन्ति. पठिष्यन्ति. जसं पठिष्य. पठती चालतो तसाच हा चालणार. पाठ करायची तुम्हाला गरज नाही. पठस्सी होतं, मग ह्याचं कसं होईल? पठिष्यसि. हा. हे शेवटचं तुम्ही विसरू नका आता. ठीक आहे. हा, पुढे कसं होणार? पठिष्यथः. पठिष्यथः. हा. देन पठथः. मग पठिष्यथ. पठिष्यथ. बर. पुढे पठिष्यामि. पठिष्यामी. शमी. अँड पठिष शावः. पठिष्यावह. आता सचा श का होतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. तो नियम आपण पाहिला. सच्या मागे जर अ किंवा अ, आ सोडून कोणताही स्वर असेल तर स चा श होतो. ई काय येतो? काही धातू अशा आहेत ज्यांना सेट म्हणतात. त्या ठिकाणी ई चा आगम होतो किंवा ई हा स्वर येतो. मग हे पुढे आपल्याला भरपूर ठिकाणी लागणार आहे. पठिष्यती. अ जर आपण नुसतं स्यती लावून चालवला तर बोला कसा चालेल तो? समजा आपण पास्यती चालूया आपण अजून एक, म्हणजे स्यतीचं पण तुमचं होऊन जाईल. बघा, पास्यती. मग कसं होणार? अ पास्यती. पुढे बोला. हा. पास्यतः. पास्यतः. हम्म. पास्यन्ति. हा. पास्यन्ति. हा, पुढे पास्यसि. 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 आणि पास्यतः. पास्य पास्यस्य. पास्यथः. आणि पास्यथ. पास्यथ. ओके, पास्यथ. आणि पास्यामी. मी पाणी पिईल कसे सांगणार पास्यामि. मी? अहम जलम पास्यामि. पास्यामी. मी पाणी पिईन. अम, संतोष सर. हम्म. आणि पास्यावह. पास्यावह. आणि पास्यामह.
संपलं. जसा वर्तमान काळ चालतो तसंच तुम्हाला हे चालवायचे. कशावरून कळतं आपल्याला हे बघा. ती तह अंती. जसं पठती पठत पठती तसंच हे. सी थह तुम्हाला जर धातू लक्षात ठेवायला जड जात हो. असेल आता, तर फक्त शेवटचं लक्षात ठेवा. ती तह अंती. सी थह थ. आम्ही इथं पास्यामी. आम्ही आवह आमह एवढं. मग आता आपण काही धातू यांनी दिलेले आहेत ते पाहूया आणि काही पाठातले शब्द. मग आपला हा पाठ सुद्धा संपला. काय लक्षात घेतलं आपण? लृट लकार भविष्यकाळ काय होतो? इष्यती लागतं, काही ठिकाणी फक्त स्यती. चा श कधी होतो ते आपण पाहिलं. आता काही क्रियापद आपण पाहूया. बघा याच्यामध्ये काय अडचण आतापर्यंत? हम्म, बोला. सर, हा बोला. सच्या मागे म्हणताय ना स्वर लागला तर, हा म्हणजे मागे. मग आ आणि आणि आ सोडून हा मागे लागला तर ई होत नाही. म्हणजे आ आणि सोडून आ आणि अ सोडून इतर सर्व स्वर लागले तर ई होतो. बरोबर ई ना? होतो. नाही नाही नाही. स चा श होतो. ई ई हा हम्म सॉरी, चा श होतो. राईट राईट, हम्म हा हम्म हम्म हम्म. तेच ते. आणि जर अ आणि आ लागत आहे तर श होत नाही. हा तसाच राहतो तो. हा ठीक. तसंच राहतो. अजून एक एक उदाहरण पण सांगतो तो. मागे ना, हा हा मागे अ किंवा आ सोडून मागे स्वर पाहिजे. तुमचा आवाज येत नाही बरोबर. संतोष सर बोलतायत काय? मला म्हणजे एक डाऊट सच्या आहे मग, मागे पठामध्ये अ आहे ना, पठामध्ये हा पठ मध्ये अ आहे पण तो आवाज ई येत कुठे? नाहीये. ई कुठे मला सांगा. हो. पठ मध्ये अ आहे पण तो ई कुठे लागलेला आहे? हा ई हे बघा. सगळ्यात पहिला एक लक्षात घ्यायचं, लागतोच यती. संतोष सर तुमचं म्यूटच ठेवा किंवा तुम्ही थांबा थांबा थांबा. अरे बापरे. हम्म. हा करू सर, मीच करेन. हा म्यूटच करा. हे नाही, बघा मी ब्लूटूथ नाही घेतलाय. ठीक आहे. स्यती लागतो एवढं लक्षात ठेवा. काही ठिकाणी ई येतो. मग आता या स च काय होणार तो विचार चाललेला आहे. मग स च्या पूर्वी काय आहे? ई आहे. आपण पठकडे जातच नाहीये बघा. पठमध्ये तर अ सुद्धा नाहीये. ह्या स चा श का होतो? कारण की इथे ई आलाय म्हणून. कोणीतरी म्हटलं पठमध्ये अ आहे मग स चा श का झाला? तो अ नका बघू धातूतला. हा जो ई लागला या ठिकाणी, ज्याला मी पुन्हा एकदा रंग देतो वेगळा, त्या ई मुळे स चा झाला श. तेवढं लक्षात ठेवा. श- आणि मग ओके. तो चालला असा. आता काही धातू आपल्याला ओके. धावते बघायचेत. 7. बघा. या ठिकाणी त्यांनी दिले क्षतिवाले धातू. सगळे पहिला आपण पाहूया ईशतीवाले. म्हणजे ते कसे आहेत? सगळे सेट आहेत बघा. पठिष्यती, लेखिष्यती. लिखचं लेख का झालं सांगूया हळूहळू, थोडं थोडं खाऊया. गमिष्यती, हसिष्यती, आगमिष्यती, रक्षिष्यती वाचवेन रक्षण करेन, वदिष्यती बोलेन, पतिष्यती पडेन, स्मरिष्यती स्मरण करेन, करिष्यती करेन, भविष्यती होईल, चोरयिष्यती चोरी करेन, चिंतयिष्यती विचार करेन, कथयिष्यती लक्षात सांगेन, भक्षयिष्यती खाईन, अ, एषिष्यती इच्छा करेन, खादिष्यती खाईन, धाविष्यती धावेन, क्रीडिष्यती खेळेन, चलिष्यती चालेन, भ्रमिष्यती फिरेन, हरिष्यती हरण करेन, ज्वलिष्यती जळेन, चरिष्यती अ, त्याचे दोन अर्थ आहेत चरिष्यतीचे. एक चरचरती म्हणजे चालणे फक्त, आणि एक चरती म्हणजे खाणे सुद्धा.
धेनवः चरंती, गायी चरतात. दोन अर्थ आहेत, चरती आणि एक चालणे. चरिष्यती, अ, चालेन. वर्षिष्यती, पाऊस पडेन. हे सगळे काय आहेत? इष्यती म्हणजे सेट धातूंचे उदाहरण आहेत. मग आता ह्यांनी काय दिलेलं आहे? स्यती कुठं कुठं लागतो ते पण सांगितलं. मी काय म्हटलंय, हे धातूचे जे सगळे रूप आहेत, फॉर्म आहेत, हे कसे इरेग्युलर. म्हणजे तुम्हाला असं सांगता येणार नाही की इथे हाच नियम लागला. प्रत्येक धातूमध्ये काही ना काही वेगवेगळे नियम लागत चालतात. त्याच्यामुळं यांनी जेवढे दिलेले आहेत तेवढे खूप महत्वाचे, तेवढे लक्षात ठेवले भरपूर आहे. आणि स्यती असलं म्हणजे भविष्यकाळ असतो, एवढं लक्षात राहिलं तुमचं काम होणार आहे. आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे भविष्यकाळ आहे का काय. बघा आता, पच म्हणजे जेवण बनवणे. पक्ष्यती, आता काय संबंध आहे पचचं पक्ष व्हायचा? पण झालं. पक्ष्यती जेवण बनवेन. नमचं होतं नंस्यती, गीतेमध्ये आलेला आहे हा शब्द. नंस्यती नमस्कार करेन. आता नमिष्यती व्हायला पाहिजे होतं, नाही होत. काही धातू इरेग्युलर आहेत, म्हणजे सगळे जसे बनतात तसे नाही बनत. दृश्याचं होतं द्रक्ष्यती, गीतेमध्ये आलेला आहे हा सुद्धा. द्रक्ष्यती पाहीन. सत्स्यती सद बसेन. स्थास्यती थांबेन, उभा राहेन. पास्यती हे आपण पाहिलं, घ्रास्यती पीन, श्वास घेईन. जेष्यती जिंकेन. तुदत उदती दुःख देणे. तोत्स्यती दुःख देईन. स्पृश्याचं होतं स्पृक्षती, स्पर्श करेन. प्रच्छचं होतं प्रक्षती, विचारेन. रुह म्हणजे चढणे. रोक्षती चढेन. त्यजचं होतं त्यक्षती म्हणजे त्याग करेन. वस वत्स्यती म्हणजे राहेन. वसवसती म्हणजे निवास करणे, थांबणे एखाद्या ठिकाणी. नीच होतं नेष्यती घेऊन जाईन. कृश म्हणजे नांगरणे, विचारलं होतं बघा मागे तुम्ही. कृश कर्ष त्याचं होतं कर्क्षती म्हणजे नांगरेन. वह वक्षती वाहेन. दह म्हणजे जाळणे. एक आहे जळणे, दिवा जळतो. आग जाळते, दिवा स्वतःच जळत राहतो, पण आग काय करते? सगळं भस्म करते. दह दहती म्हणजे येणारे या पाठामध्ये वाटतं. दक्ष्यती म्हणजे जाळणे, जाळेन. तपह तप्स्यती म्हणजे तप करेन. गैचं होतं गास्यती, गास्यती. गायीन. बघा या ठिकाणी सुद्धा सचा काय झालाय? क्ष झालाय. का झालाय? पाठीमागे ए आहे म्हणून सचा झाला क्ष. असे हे छोटे छोटे नियम आपण पाहिलेले आहेत. मग या पाठात काय पाहिलं आपण? द्विकर्मक धातू, त्यांची ही लिस्ट त्यांनी दिलेली आहे. त्यांचे अर्थ सुद्धा आपण पाहिलेले आहेत. शास्तेचा मी शासन करणे असा अर्थ सांगितलं. शास्तेचा अर्थ आहे बोलणे. ठीक आहे, हाही लक्षात ठेवा, बोलणे. दुहचा अर्थ चुकून मी घुसळणे असं सांगितलं. दुहचा अर्थ आहे दोहन करणे, म्हणजे गाईचं दूध काढणे. ठीक आहे, बाकी अर्थ बरोबर सांगितले होते. आता या पाठातले थोडेसे धातू, त्यांचे अर्थ आपण पाहूया. जवळजवळ अर्ध्याच्या वरती आपण पाहिलेले, तरी आपण एक 2 मिनिटं त्यांना उजळणी देऊया आणि मग वाक्य सोडूया लगेच. भ्रमभ्रमती फिरणे. रूह रोहती चढणे किंवा उगवणे, दोन अर्थ आहेत. त्यज त्यजती टाकणे, आता मी वर्तमान काळातले रूप बोलतोय. वसवसती राहणे. नि नयती घेऊन जाणे. रु हरती त्याचा पण अर्थ घेऊन जाणे, पण एक चोरणे या अर्थामध्ये. चोर काय करतो? आपलं सोनं घेऊन जातो. ठीक आहे, आणि आपण काहीतरी मंदिरात घेऊन जातो. दोन्ही अर्थ घेऊन जातो, घेऊन जातो, पण फरक काय? निनयती आपण आनंदाने नेतो, आणि हरती कृषकर्षती एक अर्थ आहे खोदणे, दुसरा अर्थ आहे खेचणे. म्हणून कृष्ण शब्दाचा, उद्या कृष्ण जन्माष्टमी, कृष्ण शब्दाचा अर्थ काय होतो?
जो आपल्याकडे खेचतो. कृष्णाचं चरित्र आहे का, तो आपल्याला त्याच्याकडे खेचतो. कृष्ण ज्यांना आवडतो त्यांना कृष्ण सोडून दुसरं काहीच नाही आवडत, दुसरा देवच नको. आकर्षित खोदणे, करतो. आकर्षित करतो. खोदणे, वहवहती, घेऊन जाणे, जसं गाढव काहीतरी घेऊन जातो, माती वगैरे. दुह, दोगधी, हे आपण पाहिलेले आधी, तरी एकदा उजळणी देऊया. दोगधी, दोहन करणे म्हणजे दूध काढणे. याचते म्हणजे मागणे. दंड दंडयती म्हणजे दंड देणे. रुध, ऋणद्धी म्हणजे थांबणे. चिचिनोती म्हणजे गोळा करणे, निवडणे. ब्रूब्रवीती बोलणे. शास, शास्ते बोलणे, सांगणे. मथमथनाती, आता हे घुसळणे, मंथन करणे. मुष्मुष्णाती म्हणजे चोरी करणे. चोर येतील अजून, हा शास्ती आहे, शास्ता नाही, शास्ते नाही, शास्ती, सांगणे. अशा प्रकारे आपण 7वा धडा पाहिलाय आणि 2 नवीन नियम सुद्धा आपण पाहिलेले आहेत. या धड्यात काही शब्द आहेत, जसं तंडुलह तांदूळ, दुग्धम दूध, शतम 100, शतम खतम. आता तुम्ही जुळा, आपण ह्याचे वाक्य पाहूया. 6 पर्यंत आपण वाक्य पाहिलेलेच आहेत. अशा प्रकारे 7वा धडा संपला. 8व्या धड्यात प्रवेश करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहेत. वाक्य पाहूया आणि तुमच्या काही शंका असतील त्याही विचारा.